नमस्कार. मी संगीता नवघडे सर्वज्ञ हिलिंग सेंटरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. जादू. जादू का बरं? कारण की जादू ही अशी गोष्ट आहे, ही आपण आपल्या हाताने घडवू शकतो. हे जादू पुस्तक आहे, रोंडा ब्रँडचं पुस्तक आहे आणि आम्ही गेल्या 2 दिवसापासून त्यांचं वाचन करत आहोत आणि त्या गोष्टी ज्या सांगतात त्या गोष्टी फॉलो करत आहोत. तर आजचा डे 3 आहे. डे 1मध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मिळाल्या वरदानाचे म्हणजे तुम्हाला काय काय मिळालं आहे. तुम्ही श्वास घेता, हे सुद्धा तुम्हाला एक जीवन दिलेलं आहे. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्या छोट्या छोट्या गोष्टीची तुम्हाला मोजमापणी करायची आहे आणि ते तुम्हाला लिहायचं आहे. थँक्यू सो मच, मला हे मिळालं आहे. थँक्यू सो मच, माझे आईवडील खूप चांगले. थँक्यू सो मच, माझा जीवनसाथी खूप चांगला आहे. थँक्यू सो मच, माझी मुलं खूप छान आहे. हे सर्व तिथे लिहायचं होतं. सेकंड डेला काय सांगितलं होतं की एक दगड घ्यायचा आहे, छोटासा दगड. हा जो दगड आहे, हा दगड तुम्हाला कुठेही मिळणार. हा दगड घेतल्यानंतर तो तुमच्या हातात इझिली बसेल असा घ्यायचा आहे. आणि हा दगड घेतल्यानंतर त्या दगडाला फक्त आपली दोन्ही हाताची एनर्जी, हा पामचक्र दोन्ही आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे. आणि ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानता त्या ईश्वराप्रती कृतज्ञ राहायचं आहे आणि ह्या दगडाप्रती कृतज्ञ राहायचं आहे आणि त्याला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच की तू माझ्यासोबत आहेस आणि माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणणार, हे इथे सांगणार आहे. तर चला तर मग आज आपण डे 3 शिकूया. डे 3 रोंडा ब्रँडचं पुस्तक जादू. मैत्रिणींनो, आपण जर शिकत आहोत तर शिकत असताना आपल्याला नेहमीच आनंद येत असतो, नाही का? आणि हा आनंद आपल्याला रोंडा ब्रँडचं पुस्तक देत आहे. आता काय सांगितलं आहे इथे की तुम्हाला जादुई नातेसंबंध. डे 3 जादुई नातेसंबंध. मला सांगा की ह्या पृथ्वी तलावर तुम्ही एकटेच आहात, कोणीच नाही आहे. तुम्हाला कसं वाटेल? चांगलं नाही वाटणार ना. नाही बा, एकटं जाऊन काय जगणार, करमणारच नाही. मी आता सोडलं की तुम्हाला आता ह्या एकट्या रूममध्ये ठेवलं आहे आणि कोणीच नाही आहे, ना मोबाईल आहे, ना कोणी. तुम्ही जगू शकणार का? नाही ना. आणि मग जगू शकणार नाही. मग तुम्हाला वाटते की नाही, जगत असताना मला कोणी ना कोणी पाहिजे आहे. मग विचार करा की ज्यांच्या जीवनात कोणीच नाही आहे, मग त्यांनी काय करायचं? मग आपल्याजवळ आता जी नातेसंबंध आहे, आपल्याकडे नवरा आहे, तुमच्याकडे आई आहे, तुमच्याकडे मुलगी आहे, त्यासाठी थँक्यू. आता जे नाही आहे ते आपण काही करू शकत नाही, पण ते तुमच्या लाईफमध्ये होते आधी. ते होते म्हणून त्यांचंसुद्धा धन्यवाद. कारण की ते होते म्हणून माझं जीवन खूप छान होतं आणि ते आज जरी नाही आहे पण माझ्या कल्पनेमध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने, पण असते तेव्हा मला खूप छान वाटायचं, पण नाही आहेत तरी त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे. हे तुमच्या मनामध्ये आहे. तुमच्या मनामध्ये आहे की माझे पती आहे, तर थँक्यू. माझे पती आहे, मी खूप आनंदी आहे त्यासाठी. आणि हे नातेसंबंध तुम्हाला इतकं छान अनुभव देतात की तुम्हाला त्या एक वेगळी एनर्जी देत असते. जो विचार करा की ज्यांच्या जीवनामध्ये एक व्यक्ती नाही आहे, त्यांना किती दुःख होते. आता ताईचं आहे, पण तुमचं दुःख आम्ही हलकं म्हणजे तुम्हाला फक्त सांत्वन करू शकतो, पण ते दुःख आहे ते तुम्हालाच सहन करावं लागेल. पण ह्यापुढे तुमच्या जीवनात आम्ही आहोत. पौर्णिमा आहे, मी आहे की नाही? बिलकुल आई आहे. आई असणं पण किती गरजेचं आहे, हे महत्त्वाचं. त्यामुळे तुम्ही नात्यांना जवळ हे करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे आणि आभारी मानायचं आहे. आता इथे सांगितलं आहे की तुम्हाला कृतज्ञ वाटेल अशा अगदी जवळच्या 3 संबंध निवडा. कदाचित तुमची ती पत्नी, तुमचा मुलगा, तुमचे वडील किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा व्यावसायिक भागीदार, तुमची बहीण यांची निवड करायची आहे. आणि एकदा का तुम्ही 3 व्यक्तीची निवड केलीत आणि त्यांचं छायाचित्र तुमच्याजवळ असेल, त्यासाठी तुम्हाला जादू तयार करायचा आहे. तुम्ही शांत बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटते. आता तुमचे सर आहेत, त्या सराच्या बाबतीत कुठल्या बाबतीत मला कृतज्ञ वाटत असेल? मुलगा आहे, त्याच्या बाबतीत कुठे वाटत असेल? तुमची आई आहे, तुम्हाला वाटत असेल की माझी आई आहे, मी शाळेमध्ये जाते तर माझी आई माझ्या मुलीला सांभाळते, माझं घर सांभाळते आणि ती आहे म्हणून मला पण जगण्याची एक उर्मी येत आहे. आणि आता ते नातेसंबंध
समोर आणायचं आहे आणि फील करायचं आहे थँक्यू. मी म्हणेन की थँक्यू सो मच. माझे पती आहे म्हणून मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच. माझा मुलगा आहे म्हणून मला खूप खूप आभार वाटते. त्याच्यामध्ये एक खूप छान गोष्ट आहे माझ्या मुलामध्ये की तो मला रोज आई म्हणून हाक मारतो आणि मला रोज तो एक छानशी गोष्ट सांगतो की आई आज आपण असं करायला पाहिजे. मुलगी आहे, मुलगी माझ्या मैत्रिणीचं काम करते, तीसुद्धा मला खूप सपोर्ट करते आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक नातेसंबंधाला थँक्यू म्हणायचं आहे. आणि कामानिमित्त तुम्ही जर बाहेर जात असेल तर तुमच्या बॅगमध्ये फोटो किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि वर सांगितल्याप्रमाणे नाव घेऊन त्यांचे आभार माना. तुम्हाला त्यांचे आभार मानायचे आहे. मैत्रिणींनो, जादू नुसतं जादूगार करत नसतो, तर जादू आपण सुद्धा करत असतो आणि ती जादू अगदी सहजपणे करायची असते. आणि ही जादू मला रोंडा ब्रँडच्या पुस्तकातून मिळालेली आहे. रोंडा ब्रँडचं पहिलं पुस्तक म्हणजे द सिक्रेट. द सिक्रेट वाचा आणि त्याचंसुद्धा मी तुम्हाला लिंक पाठवेल. आणि त्या रोंडा ब्रँडचे मी खूपच आभारी आहे की ज्यांनी हे पुस्तक तयार केलं आणि त्यांनी 30 दिवसाचं हे जे पुस्तक दिलं आहे त्या पुस्तकाचा समजा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला तर तक्रार कधीच राहणार नाही. थोडीशी तरीसुद्धा तक्रार तुमच्या जीवनातून चालली जाणार आहे. तर नमस्कार. तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात आणि माझ्या मैत्रिणीचे मी धन्यवाद देते ज्या आज इथे आल्या आहेत. थँक्यू सो मच.